चालू करू का? बोलायला चालू करायचं? कोणतरी सांगा. ठीक आहे. मांडके साहेब सांगतायत बोलायला हरकत नाही. मी चालू करतो. खरं तर खूप दिवसानंतर विद्रोहीचे सगळेच कार्यकर्ते विचारविनिमय करण्यासाठी एकत्र आलेले आहेत. हे चांगलं आहे. मी त्यासाठी माझ्या तरुण सहकाऱ्यांचे आभार मानतो. कोरोना हा विषय तसा मोठा विषय आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा घटना वारंवार घडतात असं नाही. हा विषय काही वर्षांनी, काही शतकानंतर सुद्धा अशा प्रकारचा प्रसंग समाजासमोर येऊ शकतो. तुम्ही सगळेजण अशा प्रसंगाला सामोरे जात आहात. यातूनच एक नवी पिढी घडण्यासाठी हा अनुभव तुमच्या दृष्टीनं फार चांगला आहे असं माझं मत आहे. कोरोना हे मोठं संकट आहे. अशी संकट राबणाऱ्या बहुजन समाजावर नेहमीच आलेली आहेत. पण हे संकट हे त्यांच्या कुवती बाहेरचं आहे, विचाराबाहेरचं आहे. आणि या संकटाला चारी बाजूनं समजून घेणं हे आपल्या दृष्टीनं आवश्यक आहे. याचं कारण असं की राज्यकर्ते मंडळी जी आहेत ही राबणाऱ्या बहुजन समाजाचा शत्रू असलेली मनुस्मृतीचे समर्थक आणि संघाचे समर्थक आहेत. त्यामुळं आपल्या दृष्टीनं हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. काही लोकांना असं वाटतं की कोरोना हा विषय हा वैज्ञानिक विषय, आरोग्याचा विषय आहे. याच्यामध्ये समाजकारण, राजकारण कसं येतं? लोकशाहीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण असतं, हे आपण दुर्लक्षित करून चालत नाही. त्यामुळं कोरोनामुळं आपण कार्यकर्ते म्हणून, चळवळी म्हणून काय समजून घेऊन पुढे कसं जायला पाहिजे या बाबतीतलं माझं आकलन मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. कोरोना सुरू झाल्यापासून राबणाऱ्या बहुजन समाजातल्या माणसांच्या मध्ये भयंकर अस्वस्थता आहे, भीती आहे, एक प्रकारची निराशा आहे. जी माणसं जगण्यासाठी आपलं घर गाव सोडून दुसऱ्या प्रांतामध्ये गेली आणि तिथं जगत होती, त्या माणसांच्या दृष्टीनं तर अत्यंत वाईट यातना त्यांना भोगाव्या लागत आहेत. नेहमीच संकट असतात, पण हे संकट हे सगळ्यात भयानक संकट म्हणून त्यांच्यासमोर उभं राहिलेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की हे संकटाला सामोरे जात असताना राज्यकर्ते काय करतायत? खरं तर राज्यकर्त्यांनी सुरुवातीपासूनच कोरोनाच्या गांभीर्यानं विचार घेतला नाही. कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी त्यांनी काहीही तयारी केली नाही. सगळ्यात महत्त्वाच्या घटना ज्या आहेत त्या आहेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं 30 जानेवारीला राज्यकर्त्यांना सांगितलं होतं की कोरोना नावाचं जे नवीन विषाणू येतो आहे तो सगळ्या जगभर हायदोस घालू शकतो आणि त्यासाठी आपण सगळ्या सावधपणे उपाययोजना करणं आवश्यक आहे. हे 30 जानेवारीलाच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सांगितलं होतं. पण आमचा देश आणि आमच्या देशातले राज्यकर्ते हे डोनाल्ड ट्रम्पच्या स्वागतासाठी इतके उतावळे होते की त्यांनी जगभरातनं लोक त्या कार्यक्रमासाठी बोलवली, स्वागत केलं, लाखो लोक एकत्र केले. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सांगितलं होतं की मोठे कार्यक्रम समारंभ टाळणं आवश्यक आहे, तरी सुद्धा कुठलीही गोष्ट राज्यकर्त्यांनी केली नाही. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की अशा प्रकारच्या संकटांच्या मध्ये जास्त कोणाला त्रास होतो, जास्त नुकसान कोणाचं होतं, तर ते पुन्हा महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये शूद्रातिशूद्र राबणारा बहुजन समाज यांचंच होतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून राज्यकर्त्यांनी जी भूमिका घेतली ती त्यांच्या सोयीची असेल, पण आपल्या मात्र अडचणीची होती. त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्याचा जास्त त्रास सहन करावा लागणार आहे. तो आता पुन्हा एक वेळा आपल्याच लोकांना लागणार आहे. हे असं होत असताना काही लोकांची मुलं जी परदेशामध्ये शिकायला आहेत, ती परदेशामध्ये शिकायला असलेली मुलं आणण्यासाठी खूप गाजावाजा झाला. काही लोक नोकरीसाठी परदेशात अडकलेले होते, त्यांना आणण्यासाठी गाजावाजा झाला. त्यांना विमानं पाठवली गेली, खास त्यांच्यासाठी सोय केली गेली.
आणि मग त्यांना आपल्या देशामध्ये आणलं गेलं. एक लक्षात ठेवलं पाहिजे की कोरोना हा या देशात जन्माला आलेला नाही, तो चायनामधून किंवा परदेशातून आपल्या देशामध्ये आला. जर का प्रवासातून येणाऱ्या माणसांची दक्षता सुरुवातीपासूनच घेतली असती तर आपला सगळा देश लॉकडाऊन करून सगळ्याच माणसांना अडचणीत टाकायची वेळ आली नसती. पण राज्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जे सल्ले दिले जात होते आणि देशातून सुद्धा विरोधी पक्षाचे नेते सल्ले देत होते की कोरोना गांभीर्याने घेणं आवश्यक आहे, कोरोनामुळे उत्पादन व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, देशाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो, आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असे देशातलेच विरोधी पक्षाचे नेते सांगत असताना सुद्धा राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या सोयीचं राजकारण करत राहिले. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं परिस्थिती बिघडत गेली आणि बिघडलेल्या परिस्थितीला सामोरे सगळ्या देशातली लोकांना जावं लागलं. मला अभिमान आहे की आपल्या चळवळीतल्या बऱ्याचशा तरुण सहकार्यांनी राबणाऱ्या बहुजन समाजासोबतचा आपला संपर्क या निमित्तानं सुद्धा घट्ट केला. त्यांच्या अडीअडचणीला उभा राहिले. म्हणजे अगदी कोल्हापूर जिल्ह्यात कॉम्रेड अशोक जाधव असतील, पद्मिनीताई पिळणकर असतील, बाबू मेटकर असतील, शरद पडळकर असतील, प्रवीण असेल, सांगली जिल्ह्यामध्ये बाळासाहेब पाटील असतील मिरजेचे, इस्लामपूरमधले दीपक कोटावळे असतील, दत्ता पाटील असतील किंवा बाकीचे सहकारी असतील, शिराळा तालुक्यातले विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्राध्यापक मंडळी असतील, ह्या सगळ्यांनी मिळून लोकांना मदत दिली आणि त्यांना आधार पण दिला. अशीच मदत सातारा जिल्ह्यातल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या तरुण कार्यकर्त्यांनी केली. अजून सुरू आहे त्यांची मदत. तशीच नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या स्वप्नीलनं केली, राहुरीमध्ये संदीपनं केली आणि संदीपनं त्यांच्या संघटनेच्या वतीनं ती मदत केली. पण मला सांगायला आवडेल की छाती बडवून फिरणारे मात्र या सगळ्या संकटाच्या काळामध्ये राबणाऱ्या बहुजन समाजासोबत आले नाहीत. उलट त्यांची मुलं जी परदेशात होती, जी कोरोना घेऊन आमच्या देशामध्ये आली आणि त्यांच्यामुळं कोरोना पसरला, त्यांची काळजी वाहत बसले. संघवाल्यांनी कुठल्याही प्रकारचा पुढाकार घेऊन कुठलीही मदत केलेली आपल्याला दिसली नाही. उलट चळवळीतले लोक डॉक्टर बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली उभा राहिले. याचा अर्थ असा होतो की पुरोगामी चळवळी संकटाच्या काळात जनतेसोबत राहतात आणि राज्यकर्ते आणि अशा प्रतिगामी चळवळी मात्र फक्त ढोंग करायचं काम करतात. हे आपल्या लक्षात आलेलं आहे. फक्त ढोंग केलं असतं तरी चाललं असतं, पण या वेळेला त्यांनी इतक्या घातक पद्धतीनं देशासमोर एक नवं चित्र उभा करायचा प्रयत्न केला की जो आपण सगळ्यांनी समजून घेणं, चळवळीच्या दृष्टीनं समजून घेणं आवश्यक आहे. ते त्यांनी हा कोरोना जो त्यांच्या दुर्लक्षामुळे देशभर पसरला, वाढला आणि परदेशातून विमानानं माणसं आणल्यामुळे कोरोना वाढला, ही जबाबदारी नेहमीच्या पद्धतीनं त्यांनी दुसऱ्यांच्यावर टाकायचा प्रयत्न केला आणि या वेळेला त्यांनी मुस्लिम समाजाला पुन्हा एक वेळा टार्गेट केलं, तबलीगला टार्गेट केलं. तबलीगच्या कार्यक्रमाला यांनीच परवानगी दिली. लॉकडाऊन झाल्यानंतर तबलीगच्या पुढाऱ्यांनी जाऊन तहसीलदार असतील, पोलीस अधिकारी यांना भेटून सांगितलं आमच्याजवळ 2000 लोक आहेत. यांनी लक्ष दिलं नाही. तहसीलदारांनी जाऊन मीटिंग घेतली, लोकांना तपासलं, डॉक्टर पाठवले, यांनी लक्ष दिलं नाही आणि मग सोयीनं त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न केला आणि देशासमोर असं मांडलं की जणू काय नियोजनपूर्वक तबलीगवाल्यांनी हे केलं, असा प्रचार सगळ्या देशामध्ये केला आणि अंधभक्तांनी तो उचलून धरला. खरं तर आतापर्यंत देशातल्या बऱ्याच ठिकाणी धार्मिकदृष्ट्या स्थळं पाहण्यासाठी गेलेले, देवपूजेसाठी गेलेले बरेच लोक अडकून पडलेले आहेत. अडकून पडणं हे चांगलं नाही, पण मुस्लिम अडकून पडले की ते दपून राहिले म्हणायचं, दडून राहिले म्हणायचं, नियोजनपूर्वक राहिले म्हणायचं आणि बाकीचे लोक राहिले की ते अडकून पडले म्हणायचं. ही जी पद्धत आहे ही अत्यंत धोकादायक आणि देशामध्ये भेदभाव करून पुन्हा एक वेळा कोरोना बाजूलाच धार्मिक युद्ध कसं उभा राहील अशा पद्धतीनं प्रयत्न RSS वाल्यांनी केले हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यांनी हे प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले असं काही मला वाटत नाही. त्याने अगदी महाराष्ट्रातल्या पालघरमध्ये जो काय प्रकार घडला, 2 भटक्या विमुक्तातल्या साधूंना मारलं गेलं, मारलं जाणं हे वाईट आहे, मॉब लिंचिंग वाईट आहे, त्याचा विरोधच आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. पण अशा पद्धतीच्या घटनांना सुद्धा धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न केला. या सगळ्यामध्ये नुकसान कुणाचं झालं?
नुकसान झालं हे गोरगरीब राबणाऱ्या बहुजन समाजातली माणसं जी अंग मेहनती कष्टकरी आहेत, जगण्यासाठी घर गाव सोडून बाहेर जात आहेत, त्या सगळ्यांचं नुकसान झालं. आज त्यांचे सगळ्यांचं आयुष्य रस्त्यावर फरफट म्हणून चाललेलं आहे. याचं कारण हे राज्यकर्त्यांनी कोरोना समजून घेतला नाही आणि त्याच्यावर योग्य वेळेला उपाययोजना केली नाही, हे प्रमुख कारण आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की आपल्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीनं राबणाऱ्या बहुजन समाजासोबतचं आपलं नातं टिकवून त्यांच्या सोबत राहणं, त्यांना आधार देणं, त्यांना समजून घेणं, आता इथून पुढच्या काळामध्ये पुन्हा माणसं गावाकडे परत येणार आहेत. परत यायची असतील तर प्रत्येक गावामध्ये आपल्या दृष्टीनं आरोग्य चळवळीत काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, विशेषतः आशा असतील किंवा दवाखान्यातले डॉक्टर असतील, नर्स असतील, या सगळ्यांना कोरोनाबद्दलची एक चांगली माहिती असणं आणि नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून पुढाकारानं त्यांना ती माहिती देणं आणि प्रत्येक गावात येणाऱ्या नव्या माणसाच्या आजाराकडे त्या माणसांनी लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा, आपण जशी चळवळीतल्या लोकांनी बेअरफूट डॉक्टर, जास्त माहिती नाही पण आवश्यक असलेली माहिती ह्या माणसांना देऊन जर गावागावामध्ये आपण ती माणसं उभा करू शकलो तर आरोग्याची एक काळजी आपण मिटवू शकतो. याचं कारण असं आहे की जर का या रोगावर औषध मिळालेलं नाही म्हणजे हा रोग संपणार आहे असं नाही, किंवा हा रोग नियंत्रणाखाली आपण आणू शकतो असं पण नाही. त्यामुळं हा रोग पुन्हा पुन्हा येत जाणार आहे. आज राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राची विभागणी ही 3 प्रकारामध्ये केलेली आहे, ग्रीन, रेड आणि ऑरेंज झोन असं म्हणून. रेड हे रेडच राहतील असं नाही, ते ग्रीन होतील, पण ग्रीनवाले सुद्धा ऑरेंज आणि रेड होऊ शकतात, कारण हा रोग नियंत्रणात आलेला नाही किंवा त्याच्यावरचं औषध मिळालेलं नाही. त्यामुळं आपल्याला मर्यादित लॉकडाऊन उठलं की झालं असं विचार करून चालणार नाही. आपल्याला लांब पल्ल्यानं ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं पाहिजे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरा मुद्दा माझा असा आहे की गावागावामध्ये जे काय माणसं परत येणार आहेत त्यांच्या रोजगाराचा विचार आपण करायला पाहिजे. रोजगाराचा विचार करत असताना मला असं वाटतं की रोजगार हमीच्या कामाचा विचार करणं आवश्यक आहे आणि तिथल्या ग्रामसेवकांना सांगून, ग्रामपंचायतींना सांगून, सरपंचांना सांगून प्रत्येक गावामध्येच रोजगार कसा उपलब्ध होईल आणि पुरेसा रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. नजीकच्या काळामध्ये हे संकट लगेच टळणार नसल्यामुळं पुन्हा लोकांना जगण्यासाठी कुठं बाहेर जायला लागू नये यासाठी जास्तीत जास्त कायद्यांचा उपयोग करून घेणं आणि गावात लोकांना रोजगार उपलब्ध करणं हे आवश्यक आहे. माझा दुसरा मुद्दा असा आहे की रोजगारासोबत आपल्या माणसांना आरोग्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि आपल्या माणसांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं येत्या महिनाभरामध्ये नवं आपल्याला काहीतरी विचार करून शिक्षणामधले प्रश्न तयार होणार नाहीत असा सुद्धा आपल्याला काहीतरी विचार करणं आवश्यक आहे. या संकटानं सगळ्या जगासमोर अनेक प्रश्न उभे केलेले आहेत. काही मुद्दे जे आपण दुर्लक्षित करत होतो ते मुद्दे पुन्हा वर आलेले आहेत. त्यातला सर्वसाधारण महत्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीनं आहे तो असा आहे की जी माणसं आमची जगण्यासाठी बाहेर जातात, परप्रांतामध्ये जातात, त्या माणसांच्या जगण्याचा उपाय आपण शोधला पाहिजे, रोजगार निर्मितीतून शोधला पाहिजे. पण तरी सुद्धा बाहेरची माणसं जी आपल्या तालुक्यामध्ये येतात, बाहेरची माणसं आपल्या जिल्ह्यामध्ये येतात, त्यांच्यासाठी संपर्काचं काहीतरी नवीन साधन आपल्याला उभा करायला पाहिजे. म्हणजे संदीप आणि बाकीचे सगळेच कार्यकर्ते असं म्हणत होते की आपण युनियन तयार करूया, ट्रेड युनियन तयार करूया. डॉक्टर बाबा आढावांच्या सारखा माणूस संपूर्ण आयुष्य हे अंग मेहनती कष्टकरी माणसांच्यासाठी घालवलेला आहे. ही माणसं ही शूद्रातिशूद्र माणसं आहेत, ही आमची माणसं आहेत, राबणाऱ्या बहुजन समाजातली माणसं आहेत, दलित आदिवासी भटके विमुक्तांच्या पैकी आहेत आणि त्यांच्या जीवनाची फरफट यावेळेला जास्त झाली हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं या वेळेला आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जे जगण्यासाठी बाहेरून येतात, ज्यांना जगण्यासाठी म्हणून बाहेर जावं लागतं,
अशा माणसांचा वेगळा विचार करणं, त्यांची नोंद घेणं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करणं हे आपल्या दृष्टीनं चळवळ म्हणून महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा मला जो पुढे आलेला आहे कोरोनाच्या निमित्तानं तो असा आलेला आहे की या सरकारचं जे खाजगीकरणाचं धोरण आहे ते सगळ्या देशाच्या दृष्टीने जगाच्या दृष्टीने घातक आहे असा त्याचा अर्थ होतो. जे नफ्यासाठी उत्पादन करतात, नफ्यासाठी संस्था चालवतात, नफ्यासाठी दवाखाने काढतात, नफ्यासाठी शिक्षण संस्था चालवतात, ते सगळ्या जगाच्या दृष्टीने किती घातक आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणजे अमेरिका जो स्वतःला खूप पुढारलेला समजत होता, जिथं सार्वजनिक संस्था आणि दवाखाने कमी आहेत अशा देशामध्ये माणसांचं मरण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. म्हणजे पुढारलेलं असणं, सुधारलेलं असणं, भांडवलदार असणं, पैसा असणं म्हणजे माणूस पण नाही. जर जगायचं असेल तर तुम्हाला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी ह्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये असायला पाहिजेत असं एक नवीन मुद्दा प्रकर्षानं राबणाऱ्या बहुजन समाजातल्या ज्या माणसाला खाजगीकरणाचं कौतुक होतं त्या माणसाला सुद्धा समजून सांगण्यासाठी आता एक वातावरण तयार झालेलं आहे. जर का सरकारी दवाखाने असतील आणि सरकारी दवाखान्यामध्ये सगळ्या नागरी सुविधा असतील, सगळ्या प्रकारची औषधं, सगळ्या ऑपरेशन्सची तयारी आणि बाकीची तज्ज्ञ डॉक्टर मंडळी जर भरलेली असतील तर तालुक्याला, गावाला आपल्या दृष्टीनं आपण आपलं आरोग्यपूर्ण जीवन जगवू शकतो. पण त्यासाठी आरोग्यासाठीचं बजेट हे सरकारला वाढवावं लागेल. आज जी माणसं खाजगी दवाखान्यांच्या मधून शिकून, शाळांच्या मधून शिकून डॉक्टर झाली, ती माणसं पुन्हा नफ्यासाठीच डॉक्टरकी करायला लागली तर मग मात्र राबणाऱ्या बहुजन समाजातल्या माणसाला जगण्यासाठी पैसेच मोजावे लागतील आणि खाजगी संस्था, खाजगी डॉक्टर काहीही उपयोगाचे नाहीत असं ह्या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे. हे आपल्या लक्षात येईल. ज्या असंघटित क्षेत्रामध्ये माझा दुसरा मुद्दा घ्यायचा आहे, जसं खाजगीकरण हे धोकेदायक आहे. म्हणजे आरोग्याच्या क्षेत्रातलं नाही, शिक्षणाच्या क्षेत्रातलं, त्यानंतर सार्वजनिक उद्योगांच्या क्षेत्रातलं, या सगळ्यांच्या बाबतीतलं, त्यासाठी आपल्याला परत एक वेळा बोलायला लागणार आहे. म्हणून मी तो मुद्दा हे अर्धा सोडतो आणि मी पुन्हा जगण्यासाठी भटकंती करणाऱ्याने असंघटित कामगारांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण त्यांचा प्रश्न हा सगळ्यात तीव्र प्रश्न म्हणून यावेळेला पुढे आलेला आहे. म्हणजे कालपासून जगण्याच्या हक्काचे आंदोलन असेल किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या चळवळी असतील, यांनी आतापर्यंत लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केलाच, पण राज्यकर्त्यांच्या धोरणाचा निषेध म्हणून आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे दुःख आलेलं आहे त्यांच्यासोबत स्वतःला जोडून घेण्याचा एक प्रयत्न म्हणून एक दिवसाचं काल आपण सगळ्यांनी उपोषण केलं. त्यात तुमच्यापैकी बरेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. पण हे जे असंघटित क्षेत्रातले लोक आहेत, अनऑर्गनाइज्ड सेक्टरमधले लोक आहेत, त्यांच्यासाठी सरकारनं धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे. कारण इथून पुढच्या काळामध्ये हा सगळ्यात मोठा धोका म्हणून समाजासमोर उभा राहणार आहे. उदाहरणार्थ केरळ ह्या राज्यानं ज्या पद्धतीनं हे जे असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे कायदे केले, वेगवेगळ्या योजना केल्या आणि त्या सगळ्यांना बांधून ठेवायचा प्रयत्न, त्याने असं नाही म्हटलं की केरळमधल्याच लोकांच्यासाठी आम्ही करणार आहोत. त्यांनी बाहेरून जे लोक केरळमध्ये कामाला गेले त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना केल्या. आपण कार्यकर्ते म्हणून त्या योजना समजून घ्यायला पाहिजेत आणि महाराष्ट्रातल्या सरकारला सुद्धा असंघटित क्षेत्रातल्या लोकांच्यासाठी असा योजना करण्यासाठीची आंदोलनं इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला घ्यायला लागणार आहेत. म्हणजे कोरोनानं ज्या पद्धतीनं सार्वजनिक क्षेत्रातल्या सेवांचं महत्त्व समाजाला पटवून देण्याची संधी निर्माण करून दिलेली आहे, त्याच पद्धतीनं कोरोनानं असंघटित क्षेत्रातल्या लोकांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे चळवळीनं सुद्धा दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आपण हे शिकलो पाहिजे त्याच्यातून, असं माझं मत आहे. तिसरा माझा यातला मुद्दा आहे तो शेतकऱ्यांचा आहे आणि शेतीचा आहे. जे व्हॅल्यू ॲडेड कामं करतात, म्हणजे कच्चा माल तयार करण्याच्या वरच्या प्रक्रिया करतात, त्या सगळ्या नोकऱ्या, ते सगळे उद्योग जर शेती व्यवस्थित उभा राहिली नाही तर धोक्यात येणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर कापूसच पिकवला नाही शेतकऱ्यांनी तर सूत गिरण्या कुठून चालणार आणि कापड गिरण्या तरी कुठून चालणार. त्यामुळं बेसिक उत्पादन ज्याला म्हणतात, जे उत्पादन एकतर शेतीतून येतं, म्हणजे सूर्यशक्तीचं अन्नशक्तीमध्ये किंवा इतर शक्तींच्यामध्ये रूपांतर करणारी शेती आणि शेतकरी यांच्यातून येतं
आणि दुसरं जे आहे ते जमिनीच्या पोटातून म्हणजे खाणीतून येतं. मग ते लोखंड असेल, कोळसा असेल, पेट्रोल असेल, आणि तिसरं उत्पादन येतं हे समुद्रातून येतं. म्हणजे समुद्रातले मासे असतील, मच्छी असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, हे उत्पन्न याच्या आधारावरच देशातले सगळे उद्योग चालतात. आणि ते जर बेसिक उद्योगच मार खाल्ले, थांबले कोरोनासारख्या गोष्टींच्यामुळं, तर सगळ्या समाजावर अत्यंत वाईट परिणाम होणार हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून शेती हा उद्योग ज्याच्या आधारावर हे जग चालतं, ज्याच्या आधारावर बरेचसे उद्योग चालतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे किती महागात पडणार आहे हे पुन्हा एक वेळा स्पष्ट झालेलं आहे. कापड नसलं तरी चालेल अंगावर, पण अन्न खाण्यासाठी पोटाला किती आवश्यक आहे हे आपल्याला आता पुन्हा एक वेळा समाजाला समजून सांगणं सोपं असल्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी सुद्धा एक वेळ तयार झालेली आहे आणि आपण त्यासाठी सुद्धा कार्यक्रम घ्यायला पाहिजेत. हे कोरोनानं आपल्याला शिकवलेलं आहे असं माझं मत आहे. खाजगीकरणाच्या मुद्द्याला धरून मला दुसरा एक मुद्दा मांडायचा आहे. तो असा आहे की काल 1 मे झाला आणि बऱ्याचशा कम्युनिस्ट नेत्यांनी आपापल्या पद्धतीनं कामगार दिन साजरा केला. बऱ्याचशा आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी बाबासाहेबांनी कामगारांच्या बद्दल, शेतकऱ्यांच्या बद्दल काय केलं हे मांडायचा प्रयत्न केला आणि ते अत्यंत योग्य झालं. माझं असं म्हणणं आहे की या देशामध्ये खाजगीकरणाच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्टेट अँड मायनॉरिटी हा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये त्यांनी राष्ट्रीयकरणाचा मुद्दा मांडलेला आहे. सगळ्या उत्पादनांच्या साधनांचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. आणि काल एका कम्युनिस्ट नेत्याने महाराष्ट्रातल्या असं म्हटलं की बाबासाहेबांचा राज्य समाजवाद हा अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट आहे. माझं असं म्हणणं आहे की आता आमची माणसं आलेली परिस्थिती समजून घेऊन विचाराने व्यवहार करायला तयार व्हायला झालेले आहेत असं मी म्हणणार नाही, पण त्यांची मनस्थिती घडलेली आहे. या देशामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाहीच्या आधारावरच आपल्याला जर का राबणाऱ्या बहुजन समाजाचं हित साधायचं असेल, कष्टकऱ्यांचं हित साधायचं असेल, कामगारांचं शेतकऱ्यांचं हित साधायचं असेल, दलित आदिवासी आणि भटक्या विमुक्तांचं हित साधायचं असेल, तर आपल्याला सार्वजनिक उद्योगांचं महत्त्व पुन्हा एक वेळा आपल्या सगळ्या तरुणांना पटवून द्यायला लागणार आहे. त्याशिवाय रोजगाराचा प्रश्न सुटणार नाही. शेतीचं सुद्धा राष्ट्रीयकरण करा असा आग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धरला होता आणि तो योग्य आहे. आपण त्याचा सुद्धा सगळ्यांनी मिळून विचार करणं आवश्यक आहे. खाणींचं राष्ट्रीयकरण झालं, पण पुन्हा खाजगीकरणाला सुरुवात झाली. समुद्रातल्या बऱ्याचशा गोष्टी आता खाजगीकरणाकडे चाललेल्या आहेत. या भागातून याला मासेमारी करू द्या, त्या भागात त्याला मासेमारी करू द्या. म्हणजे हळूहळू खाजगीकरण हे सगळं अवकाश पादाक्रांत करत चाललेलं आहे. जे पवनचक्क्या चालवतात त्याने हवेचं खाजगीकरण करून घेतलं. जे सोलर पॅनल तयार करतात त्याने सूर्य सुद्धा, म्हणजे नारायण सुर्वेंची जी कविता होती की हळूहळू त्यांनी सूर्य बाजारात आणला, असं नारायण सुर्वे त्यांच्या एका कवितेमध्ये म्हणतात. तसं प्रत्येक गोष्टीचं कमॉडिफिकेशन, प्रत्येक गोष्टीचं खरेदी विक्रीचे वस्तू म्हणून विचार करणं आणि व्यवहार करणं हे आता सूर्य, हवा, पाणी, जमीन या सगळ्यांच्या बाबतीत झालं. हे अगदी एखाद्या स्त्रीच्या गरोदरपणाच्या पिशवीपर्यंत, यानी की युटरसपर्यंत खाजगीकरणाची जी व्यवस्था आता आलेली आहे ती सगळ्याच समाजाच्या दृष्टीनं कशी धोक्याची आहे हे सांगण्यासाठी सगळ्यात चांगला आता वातावरण हे या कोरोनामुळे तयार झालेलं आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्या गोष्टींचं खाजगीकरण न करता सार्वजनिकरण केलं पाहिजे असं आपण म्हणत असताना एक बारका मुद्दा मला मांडायचा आहे आणि मी माझे मुद्दे थांबवणार आहे. माझं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टी सामुदायिक आहेत त्या गोष्टींचं सरकारीकरण करणं हे धोकादायक आहे. खाजगी गोष्टींचं सरकारीकरण करणं हे बरोबर आहे, राष्ट्रीयकरण करणं हे बरोबर आहे, आवश्यक आहे. पण सामुदायिक गोष्टींचं सरकारीकरण करण्याचे परिणाम आपण आपल्या देशामध्ये पाहतो आहोत. त्याची 2 उदाहरणं मी तुम्हाला देतो. एक उदाहरण म्हणजे गावागावातून असलेल्या ज्या गायरानाच्या जमिनी होत्या, ज्या पड जमिनी होत्या, ज्या सगळ्या गावासाठी म्हणून सामुदायिक वापरासाठीच्या जमिनी होत्या, त्या ज्या वेळेला सरकारनं ताब्यात घेतल्या त्यावेळेला त्या एकतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे गेल्या किंवा कलेक्टरकडे गेल्या. म्हणजे ज्यांचं राज्य आहे त्यांच्या ताब्यामध्ये त्या सगळ्या सार्वजनिक ज्या गोष्टी आहेत त्यांचं नियोजन जातं.
दुसरं उदाहरण आहे ते आदिवासींचं आहे. या देशातल्या आदिवासींनी सगळं जंगल हे सामुदायिक जंगल म्हणून जोपासलं, वाढवलं आणि त्याचा विकास केला. पण ज्या वेळेला इथं ईस्ट इंडिया कंपनी आली आणि त्यांचं राज्य सुरू झालं, त्यानंतर राणीचं राज्य आलं इंग्रजांचं, आणि त्यांनी सगळं जंगल हे सरकारच्या मालकीचं केलं. म्हणजे सामुदायिक होतं, ते सामुदायिक ठेवण्यातून त्याचा जो विकास झाला असता, आदिवासी समूहांचा आणि जंगलाजवळच्या सगळ्या समाजाचा जो विकास झाला असता जंगलाच्या आधारावर, तो सगळ्या विकासाचा आधारच काढून घेतला गेला आणि त्याचं राष्ट्रीयकरण केलं गेलं. आणि ज्यांची सत्ता आहे, या लोकशाहीमध्ये सत्ता कोणाची असू शकते, कारण लोकशाही ही आपण पुरोगामी चळवळीने गांभीर्याने घेतलेली गोष्ट नाही. त्यामुळं आज सुद्धा सत्तेवर ब्राह्मणी भांडवली शक्तीच जात आहेत. पुन्हा पुन्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा इतर जे डेमोक्रेसीचं समर्थन करणारे लोक होते त्यांना गांभीर्याने घेतलं नाही, निवडणुका गांभीर्याने घेतले नाही. त्याचे परिणाम आपल्याला असे दिसत आहेत की पुन्हा ब्राह्मणी भांडवली शक्ती ह्याच सत्तेवर वारंवार जात आहेत. आपल्याला राजकारणाचा विचार गांभीर्याने करायलाच पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की आपण हे जे सार्वजनिकरण होणं, राष्ट्रीयकरण होण्याचे परिणाम काय होत आहेत हे जर जंगलाच्या बाबतीत बघायचं असेल तर आपल्या असं लक्षात येईल की आदिवासींच्या मालकीचं नसलेलं पण सामुदायिक वापराचं असलेलं जंगल ज्यावेळी सरकारच्या ताब्यात गेलं त्यावेळी ते पुन्हा ब्राह्मणी भांडवली शक्तींच्या ताब्यात गेलं आणि मग मोठमोठ्या कंपन्यांना जंगल वापरासाठी, खाणीसाठी, जंगल तोडण्यासाठी आणि मोठमोठे प्रकल्प करण्यासाठी दिलं जाऊ लागलं. आदिवासींच्या सामुदायिक वापराला महत्त्व द्यायला पाहिजे. त्यामुळं काही वेळेला आपल्याला जसा निसर्गाचा विचार करायला पाहिजे, जसा शेतीचा विचार करायला पाहिजे, जसा खाजगीकरणाच्या विरोधाचा विचार करायला पाहिजे, हा आग्रह या कोरोनानं आपल्यासमोर आणून ठेवलेला आहे. तसंच आपल्याला जंगलाच्या विकासाचा आणि पर्यावरणाचा सुद्धा विचार करायचा असेल तर नवीन कायदा होणं आवश्यक आहे. जुना ब्रिटिशांनी केलेल्या जंगलाच्या सरकारीकरणाचा कायदा रद्द केला पाहिजे आणि त्या भागातलं जंगल हे त्या भागातल्या सामुदायिक वापरासाठी, खाजगी वापरासाठी असं मी म्हणत नाही, सामुदायिक वापरासाठी हे आदिवासींच्या ताब्यात दिलं पाहिजे. सरकारीकरणाचा अर्थ फक्त आदिवासींचं जंगल तेवढं सरकारी करायचं आणि खाजगी जमिनी मात्र 7/12वरच्या तशाच ठेवायच्या असा होत नाही. म्हणून एका बाजूला कोरोनानं सार्वजनिक उद्योग, सार्वजनिक व्यवसाय यांचं महत्त्व सगळ्या जगासमोर मांडलेलं आहे आणि त्याच वेळेला आपण जर का आपल्या पुढच्या काळामध्ये राबणाऱ्या बहुजन समाजाचे दिवस सुखात जायचे असतील आणि ब्राह्मण्यवाद्यांचा आणि भांडवलशाहीचा पराभव आपल्याला करायचा असेल, ज्याच्या आधारावर आपल्याला अशा प्रकारची जी एपिडेमिक्स येतील, नंतरच्या काळामध्ये महारोग येतील, म्हणजे महामारी येईल, त्यावेळेला तोंड द्यायचं असेल तर आपली सामाजिक संरचना सुद्धा तितकीच चांगली असली पाहिजे. केरळमधले लोक एक दिलानं, एका विचारानं, रँक अँड फाईल, पक्ष संघटना आणि शासकीय अधिकारी आणि कर्मचारी एकत्र उभा राहिले आणि ज्या केरळमध्ये महाराष्ट्रापेक्षा कोरोनाच्या जास्त केसेस होत्या तिथं फक्त 4 माणसं जीव गमावला त्यांनी, आणि महाराष्ट्रामध्ये रोज 20-25 पेक्षा जास्त माणसं मरतायत. याचं कारण काय? म्हणजे कोळीवाड्यातले कमी होतात मृत्यू आणि धारावीमधले मृत्यू मात्र वाढतात. हे कसं घडतं? पुण्यामधले मृत्यू कमी होतात आणि धारावीमधले मृत्यू वाढतात. याचं कारण धारावी हे सगळ्या शूद्रातिशूद्र लोकांचं राहण्याचं आणि जगण्याचं केंद्र असल्यामुळं ते पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं आहे नियोजनपूर्वक. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत ब्राह्मणी भांडवली राज्यकर्ते आहेत तोपर्यंत अशा प्रकारची जर महामारी आली तर त्याच्यामध्ये जास्त भरडले जाणार आहेत ते आमचीच माणसं भरडली जाणार आहेत, शूद्रातिशूद्र भरडले जाणार आहेत, स्त्रियांच्यावर जास्त वाईट परिणाम होणार आहे. म्हणून आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये नियोजनपूर्वक आपल्या माणसांच्या जीवनाची चारी बाजूने कशी काळजी घेता येईल असा विचार करायला पाहिजे. हे शिक्षण हे कोरोनानं आम्हाला दिलं, चळवळीला दिलेलं आहे आणि हेच शिक्षण कोरोनानं समाजासाठी देण्यासाठी सुद्धा एक जागा निर्माण करून ठेवलेली आहे असं माझं या निमित्तानं मत झालेलं आहे. मी पुन्हा एक वेळा विद्रोही सांस्कृतिक चळवळीतल्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांचा, मुलामुलींचा आभार मानेन की त्यांनी या गोष्टीला महत्त्व दिलं आणि इथून पुढच्या चळवळीमध्ये नवे बदल कसे करावेत
याचं सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं. याबद्दल मी पुन्हा एक वेळा तुम्हा सगळ्यांचं आभार मानेन. मला एक कॉमेंट आलेली आहे की आज राघोजी भांगरेंचा स्मृती दिन आहे आणि मी राघोजी भांगरेंच्याबद्दल सकाळीच विद्रोहीच्या ग्रुपवर काही मत मांडलेलं आहे. म्हणजे राघोजी भांगरेंच्या सारखा नेता जो इंग्रजांच्या विरोधामध्ये लढला, तो आदिवासी म्हणून जन्माला आला, आदिवासी म्हणून दुःख भोगलं, पण आदिवासी म्हणून जगत असताना इंग्रजांना तोंड देणं आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये सगळ्या राबणाऱ्या बहुजन समाजाला सोबत घेऊन उभा राहणं अशी जी लीडरशिप त्यांनी दिली सगळ्या समाजाला, अशा नेत्याला आपण सगळ्या राबणाऱ्या बहुजन समाजासमोर बहुजन समाजाचा नेता म्हणून आणला पाहिजे. आदिवासी म्हणून जन्माला आला, आदिवासी म्हणून दुःख भोगलं, तरी इंग्रजी व्यवस्थेसोबत लढण्यासाठी म्हणून त्यांनी जे काही योगदान दिलं आणि आपलं हुतात्म्य स्वीकारलं, त्यांना फाशी देण्यात आलं, अशा माणसाच्या स्मरणात आपण सगळ्यांनीच इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ह्या तारखा लक्षात ठेवून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम कसे करता येतील. काही मुलांनी फार चांगले कार्यक्रम केलेत आज, म्हणजे अकोले तालुक्यातल्या मुलांनी चांगले कार्यक्रम केलेत. आपल्याच विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते असलेले उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी राघोजी भांगरेंच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं चांगले कार्यक्रम केलेत. साताऱ्यातल्या कार्यकर्त्यांनी सुरुवातच त्यांच्यापासून झालेली आहे. त्यामुळं आदिवासी भागाच्या पलीकडं राघोजी भांगरेंच्या सारखा नेता आपण घेऊन जाणं आणि त्याचं महत्त्व सगळ्या समाजाला पटवून देणं, यासाठी सुद्धा आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. अशा दिवशी तुम्ही मला व्यक्त व्हायला मदत केली आणि माझं ऐकून घेताय, याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. मी थांबतो. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा. कुमारनं प्रश्न विचारलेला आहे की IFSC जे सेंटर आहे ते 1 तारखेलाच हे महाराष्ट्रातून मुंबईतून गुजरातला नेण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. हे महाराष्ट्राला अपमानकारक आहे. म्हणजे मुंबईसारख्या केंद्रामध्ये जर का हे सेंटर चालू होतं तर ते गुजरातला का नेलं गेलं? आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी याच्या अगोदर ज्या कारवाया केल्या, म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राचं हित न बघता पंतप्रधानाचं ऐकायचं, पक्षाचं ऐकायचं, संघवाल्यांचं ऐकायचं आणि गुजरातमध्ये सगळे उद्योगधंदे नेण्यासाठी मदत करायची, गुजरातमध्ये वेगवेगळी आर्थिक केंद्र नेण्यासाठी मदत करायची. हे जे त्यांनी चालवलेलं आहे हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. आणि गुजरातच्या दृष्टीनं सुद्धा त्यांचा जर का 1 मे हाच निर्मितीचा दिवस असेल तर त्यांच्या दृष्टीनं तो जल्लोषाचा विषय होऊ शकतो. पण महाराष्ट्राच्या दृष्टीनं मात्र 1 मेच्या दिवशी नाकावर टिचून महाराष्ट्रातली एक मोठी संस्था गुजरातमध्ये घेऊन जाणं हे भाजप आणि संघवाल्यांच्या दृष्टीनं त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवून त्यांच्या विरोधामध्ये उभा राहण्यासाठी तयारी करायला पाहिजे, असं माझं मत आहे. अनुप्रियाचा प्रश्न आहे की आर्थिक आणीबाणी लागू होणार आहे म्हणजे सगळ्या जगभर होणार आहे, फक्त भारतातच होणार आहे असं नाही आहे. म्हणजे आता जे उत्पादन थांबलं आणि जे काय शारीरिक आणि मानसिक म्हणजे बौद्धिक जी माणसं मरणार आहेत ती माणसं जर का महत्वाच्या ठिकाणावरची असतील तर काही उद्योग कायमचे बंद पडणार आहेत. अशा वेळेला आर्थिक आणीबाणी ही सगळ्या जगभर येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या देशामध्ये पण येईल आणि राज्यकर्त्यांना ही आपल्या सगळ्या चुका धुवून काढण्यासाठी संधी म्हणून ते घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण सावधपणे आपल्या माणसांना यांचे व्यवहार काय चाललेले आहेत हे पुन्हा पुन्हा पटवून देण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले पाहिजेत, असं माझं मत आहे. त्यामुळे आणीबाणी, आर्थिक आणीबाणी ही आपल्या दृष्टीनं होतीच, आधी पण होती. ते आपल्यासाठी काहीच करत नव्हते आणि आता निमित्त करणार कोरोनाचं आणि पुन्हा काय करणार नाहीत, हे नक्की आहे. मला अनिल पारदींनी असं विचारलेलं आहे की आदिवासी आणि बाबासाहेब हा अत्यंत नाजूक मुद्दा आहे
आणि अलीकडच्या काळामध्ये संघवाल्याने आदिवासी समाज आणि बिगर आदिवासी समाज यांच्यामध्ये अंतर निर्माण करण्यासाठी जे नवीन षडयंत्र सुरू केलेलं आहे त्याचा तो भाग आहे. म्हणजे एका बाजूला आदिवासींना वनवासी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी आंबेडकरी चळवळ, डाव्या पुरोगामी चळवळी यांच्यासोबत येऊ नये म्हणून त्यांच्यापासून पण त्यांना तोडायचं, असं जे सुरू आहे त्याचा एक भाग आहे. फुले शाहू आंबेडकरांचा आणि आदिवासींचा संबंध काय, असं काही विचारवत हे फक्त राज्य पातळीवर नाही, राष्ट्रीय पातळीवर सुद्धा प्रश्न विचारतायत. मला असं म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी नेते मुंडा यांच्यामधले संबंध आणि संपर्क हे संविधान सभेतल्या चर्चा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आदिवासींना आदिवासी म्हणावं आणि त्यांच्यासाठीच वेगळा विचार करावा. हे मुंडा हे जे आदिवासी नेते होते आणि ते राष्ट्रीय पातळीवरचे नेते होते, ते मोठे खेळाडू पण होते. त्यांनी जे केलं ते आपण दुर्लक्षित करता कामा नये. पण त्यांचं जे म्हणणं होतं की आदिवासींना आदिवासी म्हणा, त्याच वेळेला हिंदू महासभा म्हणजे तुम्हाला श्यामाप्रसाद मुखर्जी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदू महासभेतले जे लोक संविधान सभेमध्ये निवडून आलेले होते बंगालमधून, कारण बंगालचे श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेचे मुख्यमंत्री होते आणि मोठी ताकद असल्यामुळे ते संविधान सभेमध्ये पण निवडून आले होते. आणि निवडून आलेल्या लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासींना वनवासीच म्हणा असा आग्रह चालू होता. बाबासाहेबांच्या विचाराची मेजॉरिटी नव्हती आणि काँग्रेस ही कधीही एका विचाराची नव्हती. काँग्रेस हे बंडल ऑफ थॉट्स म्हणजे डायव्हर्स विचाराचे लोक एकत्रित येऊन काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे काँग्रेस काय बाबासाहेबांच्या विचाराला रँक अँड फाईल उभा राहत नव्हती. काँग्रेसमधली काही माणसं, महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा बाकीची जी मंडळी होती जी सेक्युलर होती, जी विचारानं पुरोगामी होती, ती मंडळी बाबासाहेबांच्या सोबत येत होती. त्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचं सुद्धा मोठं योगदान आहे बाबासाहेबांना हो म्हणण्यामध्ये, बाबासाहेबांच्या ठरावांना पाठिंबा देण्यामध्ये. आणि महात्मा गांधींची ताकद ही बाहेर उभीच होती की जी बाबासाहेबांच्या मुद्द्यांना सपोर्ट करत होती. पण वनवासी म्हणा आणि संविधानामध्ये आदिवासींचा वनवासी असाच उल्लेख करा, हा जो हिंदू महासभेचा आग्रह होता तो बाबासाहेब नाकारू शकले. पण आदिवासी म्हणा हा आग्रह मात्र बाबासाहेबांना संविधानामध्ये घालता आला नाही. हा एका अर्थानं त्यावेळेला हिंदू महासभेच्या आणि काँग्रेसच्या लोकांनी बाबासाहेबांनी मुंडा ह्या दोघांनाही नाकारलेला आहे. त्यामुळे या दोघांच्या मध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोण करणार असतील तर तो समाजाच्या विकासाच्या दृष्टीनं फार घातक आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कुमार भिंगारे असं म्हणतायत की रेशन धान्याच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे. आज सुद्धा जगण्याच्या हक्काच्या आंदोलनामध्ये या विषयावर चर्चा झाली. काल उपोषण केल्यानंतर राज्यकर्त्यांचे बरेचसे फोन आपल्या पुरोगामी चळवळीतल्या लोकांना आले. दिल्लीतले बरेचसे सचिवांचे फोन माझ्याकडे पण आले की लॉकडाऊन उठवत असताना आपण काय केलं पाहिजे असं म्हणून. आणि त्यावेळेला मी त्यांना पण मुद्दे मांडले. आज आमची जी कॉन्फरन्स झाली, व्हिडिओ कॉन्फरन्स सगळ्या जगण्याच्या हक्काच्या आंदोलनाची, त्यामध्ये पण रेशनच्या मुद्दा हा महत्वाचा मुद्दा म्हणून घेतला गेला. आपण सगळ्यांनी मिळून कोर्टामध्ये केस केली होती. पण त्या केसमध्ये सुद्धा जे न्यायाधीश आहेत ते फार गांभीर्याने घेत आहेत असं काय आपला मुद्दा दिसत नाही. पण दिल्लीचा असेल, केरळचा असेल असं बघून आत्ताचे राज्यकर्ते हे किमान आपलं ऐकायच्या मनस्थितीमध्ये आहेत. त्यामुळे सगळ्यांना रेशन मिळायला पाहिजे यासाठीचे सगळे GR आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपला आग्रह आता सुरू आहे, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना सुद्धा धान्य मिळालं पाहिजे आणि जगता आलं पाहिजे. म्हणजे देशाचा एक केंद्रीय मंत्री सांगतो की 3 वर्षे आमचा देश जगू शकेल इतकं धान्याचा कोटा आमच्याकडे शिल्लक आहे. देशाचा पंतप्रधान म्हणतो की आमचं धान्य कुजायला लागले म्हणून आम्ही त्याच्यापासून दारू काढणार आहोत किंवा इंग्रजी शब्द वापरतात ते त्याच्यासाठी. पण जर का धान्य कुजत असेल आणि 3 वर्ष जगण्याजोगं धान्य जर देशामध्ये असेल तर सगळ्याच माणसांना जगवण्या इतपत धान्य असताना ते का दिलं जात नाही असा प्रश्न आपण सगळ्यांनी वारंवार विचारणं आवश्यक आहे. त्यासाठीचे आपले प्रयत्न चालू आहेत. पण जर तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी जर रेशन कार्ड असलेल्या लोकांना सुद्धा धान्य देत नसतील तर आता त्यांची गळपट धरून उभा राहणं आवश्यक आहे असं मला वाटतं.